अधिपती हो पंच, तो आता पडला की आता आमच्या पहिलवाला डिक्लेअर करा की जिंकला म्हणून. अधिपती उठा, उठा अधिपती, अधिपती उठा. पहलवान उठा, पहलवान. रेड कास्टूम ओपन. तुमचे 30 सेकंद संपत आलेले आहेत. अधिपती, अधिपती उठा. अधिपती, अधिपती उठा ना प्लीज. आपलं ठरलंय ना, आपलं ठरलंय ना आपल्याला ही स्पर्धा जिंकायची. अधिपती प्लीज, प्लीज उठा ना. तुम्ही हारला नाहीये, तुम्ही फक्त दमलात. हा, फक्त दमलात तुम्ही. उठा बरं, उठा, चला पटकन उठा. अधिपती प्लीज, आपण इथपर्यंत आलोय ना. हा, आता माघार नाही घ्यायची. आपलं ठरलंय ना. अधिपती उठा ना प्लीज. हे बघा, तुमचं स्वप्न होतं ना. हा, तुमचं स्वप्न होतं ना या स्पर्धेत यायचं, ही स्पर्धा जिंकायची. आईसाहेबांना किती आनंद होईल विचार करा. अधिपती प्लीज उठा ना, प्लीज. 10, आपल्याला जिंकायचं. अधिपती उठा. 8, 7, उठा. 6, 5, येस कम ऑन अधिपती उठा, 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 उठा. कम ऑन. तुम्ही टॉनिक दिलं ना, आता एकदम ओके. मी झाल. पहलवान चला कुस्ती करा. कम ऑन, कम ऑन, कम ऑन. पुन्हा एकदा अधिपती सूर्यवंशी पुन्हा मैदानात उभे राहिलेले आहे. हा चमत्कार देखण्याजोगा आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. मम्मी, या अधिपती सुपरमॅन आहेत का काय? आडवं झालेले पुन्हा उठले का? बाकी उठला परत आणि खेळ बी लागला. थोड्या वेळापूर्वीच अधिपती सूर्यवंशी जमिनीवरती निश्चित पडले होते. याच्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. एवढ्या जोमाने ते आता कुस्ती खेळत आहेत. सामन्याला रंगत चढलेली आहे. प्रेक्षकांनी टाळ्यात कुठेही कमी पडू नये. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, शिट्ट्या पण वाजत राहिल्या पाहिजेत. आई चल चल चल, कल्टी मार, कल्टी मार, कल्टी मार.
अधिपतींनी धोबी पछाड दिलेला आहे. टाळ्या! आणि या सामन्याचे विजेते आहेत अधिपती सूर्यवंशी. कुठं अधिपती काय आपल्या कुस्तीच्या स्पर्धेला बक्षीस समारंभासाठी आपल्या थोरल्या सरकार भुवनेश्वरी सूर्यवंशी यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्या! जय महाराष्ट्र व्यायाम तालीम संघाकडून त्यांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. टाळ्या! या टाळ्या कमी नाही झाल्या पाहिजे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. टाळ्या! सरप्राईज आई साहेब. आमचं कसलं सरप्राईज. सरप्राईज तर तुम्ही दिलंय आम्हाला. केवढी रिक्स घेतली तो तुम्ही. हा त्याला काय होते, रिक्स घेतली नसती तर जिंकलो असतो काय. मास्तरीन बाई होते की सतत त्या माझ्या संग होत्या माहिती काय. अधिपती अधिपती सारखं प्रोत्साहन देत होत्या. पहिलं मी बी घाबरलो होतो, जरा भीती वाटली होती. लय वर्ष खेळलो नव्हतो ना कुस्ती, आखाड्यात उतरलो नव्हतो. पण झालं नंतर पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी झालं जिंकलं. मग लय मजा आली. वाघी म्हणजे मी खरं तर कुस्ती जिंकलो मास्तरीनबाईमुळे, खेळलो त्यांच्यामुळे. आणि बक्षीस कुणाच्या हस्ती घेतोय, साक्षात आई साहेब. ते सरप्राईज होत. नाद कोणा दिवस आहे आजचा काय हो. हो खरंच. पण हे काही माझ्यामुळे नाही झालंय मॅडम, ह्यांची मेहनत होती. तुमचंच केलंय सगळं म्हणून हे शक्य झालं. मी तर काय फक्त तुम्हाला सपोर्ट केला. नाही चांगलं आहे. बक्षीस मिळेल तुम्हाला, जिंकलात तुम्ही. किती लागलंय बघा तुम्हासनी. तुमच्या अंगावर वरखडा जरी आला तरी आम्हाला सहन होत नाही. आणि आज आम्हाला हे बघायला लागतंय. हो काय कुस्ती म्हणल्यावर तेवढं बारीक सारीक झालं. काय हो सुनबाई, अशी काळजी घेतात होय नवऱ्याची. तुम्हीच सांगितलं असेल ना हो त्यासनी भाग घ्यायला. अहो नाही नाही, त्या नाहीच म्हणत होत्या. त्या घाबरल्याच होत्या, कशाला उगाच रिक्स घेताय असं तसं. मी झाटाला पेटलो होतो म्हणलं. आणि कुस्ती म्हणल्यावर तेवढं बारीक सारीक चालेल मी, तेवढं काय नाही. आम्हाला एक कळत नाही, दर वेळेस सुनबाई असल्यानंतर असं कसं काय होत. मागच्या वेळेला तुमच्या पायावर कुदळ पडली आणि आता हे असं बघा ना केवढं लागलंय. नाही नाही, ते कुदळ पडली त्याच्यात त्यांची काही चूक नव्हती. आणि आताही त्यांचा खरंच काही दोष नाही. खरंच तर
माझी सर्व प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना विनंती आहे की त्यांनी समोर मैदानात बसून घ्यावं. थोड्याच वेळात बक्षीस समारंभाला सुरुवात होणार आहे. मी मान्यवरांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आम्ही खाली बसतो. तुम्ही जावा. भुवनेश्वरी थांब ना. मला तुझे आभार मानायचे. म्हणजे म्हणजे अधिपती आणि अक्षरा एकमेकांपासून दूर जावेत, वेगळे व्हावेत म्हणून तू त्यांना एवढा आटापिटा करून घराच्या बाहेर काढल्यास. आता बघतेस ना, बघ ते दोघे तर एकमेकांच्या आणखी जवळ येत आहेत. त्यांच्यातलं प्रेम फुलतंय, दोघे आनंदात आहेत. हे सगळं तुझ्यामुळे होतंय म्हणून तुझे आभार. थँक्यू. आणि तू घरात नसतेस ना तेव्हाही ते दोघे असेच आनंदात असतात, खुश असतात. आणि आता तर तू त्या दोघांना एवढी मोकळीक दिलीस. ते बाहेर आहेत, एकत्र आहेत. बघ आनंद कसा ओसंडून वाहतोय त्यांचा. तू मगाशी काय म्हणालीस मला की अधिपतीच्या आणि तुझ्यामध्ये त्याचा जन्मदाता बाप सुद्धा येऊ शकत नाही, हो ना? मग एक गोष्ट माझी ऐक. अक्षरा आणि अधिपतीच्या मध्ये कोणीही येऊ शकत नाही. अधिपतीची तथाकथित आई सुद्धा. आई अंबाबाई, अधिपतीला बळ दे. त्याला ही कुस्तीची स्पर्धा जिंकू दे. म्हणजे त्यांचा 10 दिवसाचा संसार सुखाचा होईल. मी आपल्या सर्वांच्या लाडक्या थोरल्या सरकार यांना विनंती करतो की त्यांनी अधिपती सूर्यवंशी यांना रोख रक्कम 25,000 देऊन सन्मानित करावं. टाळ्या. आपल्या सर्वांच्या लाडक्या थोरल्या सरकार भुवनेश्वरी सूर्यवंशी, तुम्ही वेळात वेळ काढून त्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. त्यामुळे जय महाराष्ट्र व्यायामशाळा तालीम संघातर्फे मी तुमचा आभारी आहे. आणि तुम्ही आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत होतात, करत आहात आणि करत राहाल अशी मला खात्री आहे. हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. बोला बजरंग बली की अंबाबाईचा. काय सांगताय? आपले जावई बापू कुस्ती? अगं हो, खरंच. तुझ्याशी का खोटं बोलीन? आता बाजारात गेलो होतो ना तेव्हा तो आपला राम्या भेटला होता. बरं. त्याच्याकडून समजलं हे सगळं. अगोई कोमलच झाली हो. नाही पण आपल्याला कोणी काही कळवलंच नाही. कधी काय ऐकलं नाही, अक्षरा कधी बोलली नाही. जमणार आहे ना जावई बापूंना? अगं जमेल का काय? 2 कुस्त्या जिंकल्या सुद्धा त्यांनी. आता फायनल राऊंड राहिलाय. काय सांगताय?
2 कुस्त्या जिंकल्या. बाई बाई, फारच कमाल आहे हो. पण काय हो, या मैदानामध्ये खूप कसलेले पहिलवान असतात ना, अशांना हरवलं जावई बापूंनी. अगो बाई, कमाल झाली खरंच. अगं 2 फेऱ्या झाल्या, आता फक्त एकच फेरी शिल्लक आहे फायनलची, ती सुद्धा सुरू झाली असेल. म्हणजे आता ही कुस्ती जिंकली की स्पर्धा जिंकलेच जावई बापू? अगं हो, जिंकले सुद्धा असतील आतापर्यंत. काय सांगता अहो? मग मला काय सांगताय? अक्षराला फोन लावा, फोन लावा. अगं हो, तिला फोन करायचाच होता मला. ते दोघं घर सोडून बाहेर राहतायत, त्यांना काही मदत हवी असेल तर आपण विचारायला हवंय ना. फोन लावा तिला. हो अगं झालं, आता ऐकलंयस ना तू हे? आजींनी सांगितलंय ना तुला की त्यांची ही रीत आहे, कुठलीही मदत घ्यायची नाही म्हणून. मग अक्षरा आपली मदत कशी घेईल बरं? ती आपली मुलगी आहे, अक्षरा आहे. नाही घेणार ती आपली मदत, मला माहिती आहे. पण तरी तुम्ही फोन लावा. हा, त्यांना काही अडचण आली तर आपण विचारायला हवं ना त्यांना. हा, जरा फोन लावा ना. खूप दिवस झाले मी अक्षराशी बोलले नाही हो. एकदा त्यांची खुशाली कळाली ना, मग माझं टेन्शन जाईल, बाकी काय. अगं मगाशी मी लावला होता तुला सांगायच्या आधी फोन. म्हणजे तुम्ही बोललात एकटे तिच्याशी? अगं नाही ना, मगाशी लावला फोन पण तिने फोनच नाही उचलला. ही स्पर्धा सुरू असेल ना, त्या गोंधळात तिला फोन ऐकायलाच गेला नसेल. करेल ती थोड्या वेळाने फोन. तुम्ही ट्राय करत राहा ना, ती फोन उचलेल, मग बोलूया आपण तिच्याशी. हो. जावई बापूंनी स्पर्धेत भाग घेतलाय, त्यांना जिंकू दे, त्यांची काळजी घे. छान ना. गदावर घ्या ना थोडीशी. हो कशाला राहते, घ्या तरी गदावर. अजूनही गदा मेहनत आहेच का एवढी कुस्ती जिंकली तरी? छान दिसतंय. तुम्हाला माहितीये मी ना हा फोटो फ्रेम करून लावणार आहे. मला कधीच विसरायचं नाही हा क्षण. अक्षर, बाबा या 2 दिवसांनी तुम्हाला किती मॅच्युअर बनवलं. विजयाचं श्रेय तुम्ही एकमेकांना देताय. तुम्हा दोघांचंही मनापासून अभिनंदन. चालते, ठीक आहे. काय झालं, डोळ्यात का पाणी आहे? काही नाही, आनंदाचा अश्रू. काय व्हायचं गप काय? काय नाही हो, तुमचं कौतिक बघायला लय आनंद झालाय आम्हाला. मला तर आज डबल आनंद झाला. आई शपथ, मला माहितच नव्हतं. डायरेक्ट बक्षीस द्यायला आई साहेब आल्या समोर. स्पर्धा जिंकली तर झालाच, पण बक्षीस द्यायला आई साहेब, बोनस मिळालो. काय आता लय भुका लागल्या, कावळ वाढायला लागले पोटात. चला चला जाऊया, काय तर खायला द्या, पहिलवानाला खुराक लागतोय ना. तुम्ही चला घरी, चला खायला. नाही बस झाला आता. तुम्ही घरी चला, तुमच्या आवडीचा स्वयंपाक करतो आम्ही. आम्ही स्वतःच्या हाताने तुम्हाला खायला घालतो. तुम्ही चला घरी चला. पण मॅडम 2च दिवस झालेत, अजून 8 दिवस काढायचेत ना. मी काय म्हणते, हे 10 दिवस पूर्ण होऊ देत ना मॅडम. ह्यांनी चॅलेंज घेतलंय ना, मला ह्यांना जिंकलेलं बघायचंय. हा मग दोघांच नाही. प्लीज मॅडम, प्लीज. हो, या म्हणतात ते बरोबर आहे. मला माहित आहे तुम्हाला लय जड जात आहे, पण आता एवढा शब्द दिला आम्ही तुम्हाला, कशाला मोडायला लावताय? हत्ती गेला शिपूट राहिला आहे की नाही? हो ना. हा, 8 दिवस बघता बघता निघून जातील, भुर्र दिशी उडून जातील, मग सर्र दिशी घराकडे येतो, मग दणकून खायला घाला. मग आता एवढा शब्द दिला आम्ही तुम्हाला, कशाला मोडायला लावताय? ठीक आहे, जशी तुमची इच्छा. जा, जग जिंकून या. जायचं. जपून राहा. काय झालं?
बघवत नाहीये ना, विश्वास सुद्धा बसत नसेल. ते दोघं कसे एकमेकांना सांभाळून घेत आहेत बघितलंस ना. हेच बघायचं नव्हतं ना तुला? अधिपती आपल्या विजयाचं श्रेय अक्षराला देतोय, अक्षरा सगळं श्रेय अधिपतीलाच देते. कशी मन जुळली आहेत ना दोघांची. तू स्वतः घरी बोलवलं असताना नाही आलं. बघ किती स्वाभिमानी आहेत दोघे. हे अर्थात तुला सहन होण्यासारखं नाहीये. माझा एक सल्ला आहे, खूप वाईट वाटत असेल ना तर तुझाच शब्द पाळण्यासाठी ते दोघे असं करतायत असं स्वतःच्या मनाला समजाव. बरं वाटेल तुला. आज अधिपती खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावरती उभा राहील. 10 दिवस घराच्या बाहेर राहायचं होतं तर त्यासाठी ती कुस्ती खेळला आणि त्यात जिंकून सुद्धा दाखवलं. भुवनेश्वरी तुझा कुठलाच प्लॅन यशस्वी होणार नाही. म्हणतात देव तारी त्याला कशी मारेल भुवनेश्वरी.